जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी जी निवडणूक झालेली आहे, आज त्या निवडणुकीचा निकाल आहे. निकालाच्या दिवशी भाजपाच्या बाजूने निकाल एक हाती सत्ता जाते का, असे दृश्य आता आपल्याला पाहायला मिळत आहे. आता आपण आपल्या कार्यकर्त्यांना बोलूया. दादा, नाव काय तुझं? राजकुमार बिराजदार. कुठल्या गटासाठी आहे तू? गणासाठी पंचायत समिती गण 116. काय उमेदवारांचं नाव? शिल्पा महेश बिराजदार. अच्छा, काय झालं त्यांचं? त्यांचं काम बऱ्याच वर्षापासून त्या महेश दादांच्या नावाने कार्यरत होत्या. कसं वाटतं निवडीनंतर तुम्हाला? कसं वाटतं? अगदी आनंद होत आहे, खूप आनंद होत आहे, पण अपेक्षेपेक्षा थोडं आमचं गावाने लीड कमी दिलंय, त्याबद्दल थोडं अवघड आहे. आणि दादा पुढील सभापती होतील. अजून काय वाटतं तुला? आता ज्यावेळेस निवडणुका लागल्या, आरोप झाले, प्रत्यारोप झाले, अशामधून देखील हे निवडून येतात, म्हणजे कसं? हो, खूप आरोप केले, असं तसं आरोप केले दादावरती, पण जनतेला माहित असतंय सत्य काय आहे, असत्य काय आहे. आणि काम बोलतंय दादांचं. दादांच्या कामावरती जनतेनं प्रेम दिलंय. पुढच्यांची डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली होती, थोडक्यात वाचलेत ते. अच्छा, म्हणजे एकूण एक पाहता जे महेश दादा बिराजदार आहेत, त्यांचं काम बोलतंय असं या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. आणि त्या कामाच्या जीवावरतीच ते अगदी ठामपणे निवडून आलेत, असं तुमचं म्हणणं आहे. हो. आणि काय नसताना आमच्या गावात धोत्री गावात. दादा, तुमचं नाव सांगून. माझं नाव आहे तम्मा गणपती बरोबर रेटर PS आहे. आमच्या गावात महेश दादाने आज लहान लेकरं सुद्धा दादा दादा म्हणतात, पण आम्ही काय आता धोत्रीमध्ये त्याला आपण दिलेलं मतदान ते आम्हाला अजून बी समाधान नाहीये. कारण पूर्ण धोत्री गाव सगळं दादाच्या पाठीमागा होतं. कुठेतरी काय तर घोळ झालेला आहे, तरी दादाला आम्ही क्षमा मागणार आहे धोत्री करा तर्फे. आणि दादा असं निवडून यायला पाहिजे होतं. जीवनामध्ये असला माणूस आम्हाला जीवनामध्ये सुद्धा मिळणार नाहीये. जीवनामध्ये मिळणार नाहीये. बरोबर आहे. पण आता सगळे म्हणतात, काही आता जे उमेदवार हरले ते म्हणतात की ईव्हीएम मशीनचा गोळा आहे. पण आताच हे भाऊ म्हणाले की त्यांच्या कामाची पोच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? ईव्हीएम मशीन मध्ये कुठलाही घोळ नाही, घोळ आपणच केलेला आहे. कशा मशीन मध्ये घोळ नाहीये. आमच्या गावात आम्ही काय आहेत ना, आपण जर हे झाल्यामुळे दादाला एवढं थोडं कमी पडलेत, नाहीतर ते समोरच्या व्यक्तीला 150-200च्या आतच पाहिजे होतं. पण थोडंफार आमच्या गावात आम्ही गद्दारी केलेला आहे. ईव्हीएम मशीनचा विषय आला तर ओमराजेंनी स्वतः, पुढच्या पक्षाच्या नेत्यांनी स्वतः म्हणलेले ईव्हीएमचा काही विषय नाही. ईव्हीएमचा विषय असला असता तर त्यांनी 3 लाखांनी आले नसते. ईव्हीएम प्रत्येक वेळी हेच रडगाण असतं विरोधकांचं की ईव्हीएम घोटाळा आहे, ईव्हीएम घोटाळा आहे. जेव्हा त्यांनी लोकसभेला निवडून आले त्यावेळी ईव्हीएम घोटाळा नव्हता. जेव्हा त्यांचे उमेदवार निवडून येतात त्यावेळी ईव्हीएमचा विषय येत नसतो. जेव्हा आमचा उमेदवार निवडून येतो, कामाच्या जीवावर निवडून येतो, निष्कलंक असतो, तेव्हा ते काहीतरी आरोप म्हणून ईव्हीएम घोटाळा झालाय, हे झालंय, असं त्यांचा आरोप असतात. आरोपांना हे उत्तर दिलं आमच्या गावाने. गाव आमच्या सदैव दादांच्या पाठीशी असणार आहे. दादा बी आमच्या गावाच्या पाठीशी असणार आहेत. पुढील काळात दादा सभापती होणार आहेत. एवढं बोलून आत्ताच काय म्हणाले, ईव्हीएमचा हा फक्त एक बाऊ करण्यात आलेला आहे. ईव्हीएम नावाला आहे. ईव्हीएम जे आहे ते अगदी चोखपणे आपलं काम करत असतं. पण विरोधकांची ज्या वेळेस बाजू कोसळताना दिसते त्यावेळेस मात्र ईव्हीएम वरती आरोप होतात. आरोपांच्या फैरी झडत आहेत. दादा, काय म्हणता तुम्ही? ईव्हीएम मशीन बद्दल तुम्ही बोलताना ते प्रत्येक माणूस बोलू शकते. हरले की आपण काय तर करावंच लागेल. आमच्या गावात महिला लाडकी बहीण 100% आपल्या दादाला मतदान दिलेलं आहे. 100%, 100% म्हणलं तर चालेल. महिला मंडळ म्हणून आम्ही आज त्याचं जास्त लीड घेतलेला आहे. एवढं सांगून मी धन्यवाद. दादा, तू काय म्हणतो? दादा, ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत कॅमेरामन मुनीफ रायली, बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर.